महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले। ठाकरे विरुद्ध कोश्यारी असा शाब्दिक वाद सध्या चांगलाच पेटलाय। नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सरसंघचालकांनी भाषिक मुद्द्यावरून टीका केली होती। त्याला उत्तर देताना राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर कोश्यारींनी पलटवार केला होता। राज ठाकरे मोदींना जास्तच घाबरलेत असं उपरोधिक टोला कोश्यारींनी मारला। मग पुढे काय घडलं बघा। मैं राज का बहुत सम्मान करता हूँ। वो ज्यादा ही नरेंद्र मोदी से डर गए, उनका डरना नहीं चाहिए। तो ठाकरेंना सांगतो आम्हाला मोदीला घाबरू नका। मोदीला कोण घाबरते? मला तर वाटतं आज जर भगतसिंग असते त्या कोश्यारीनं खूप चोपलं असतं स्वतःचं नाव ठेवलंय म्हणून। सरसंघचालक मोहन भागवत संघाच्या शताब्दी सोहळ्यात भाषेच्या मुद्द्यावर बोलले आणि राज ठाकरेंनी त्याचा समाचार घेतला। भाषेवर बोलताना त्यांनी सरसंघचालकांनाही डिवचलं। शताब्दी सोहळ्यात आलेली मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती, तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती, अशी टीका राज ठाकरेंनी केली। सरसंघचालक मोहन भागवत आणि राज ठाकरे यांच्या वादात उतरले महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी। सरसंघचालकांवर जळजळीत टीका करणाऱ्या राज ठाकरेंना कोश्यारींनी उत्तर दिलं। मैं राज का बहुत सम्मान करता हूँ, लेकिन मुझे लगता है वो ज़्यादा ही नरेंद्र मोदी से डर गए, उनका डरना नहीं चाहिए। उनको मोदी जी के निकट जाना चाहिए और मोदी जी के लिए सारी प्रजा बराबर है। जैसे राम जी के लिए सब बराबर थे, ऐसे उनके लिए भी सब बराबर हैं। वो मुंबई में मेरे छोटे भाई हैं और अच्छे कड़क नेता हैं। मैं उनसे कहूँगा कि नरेंद्र मोदी से डरो मत, और महाराष्ट्र में हो, छत्रपति शिवाजी महाराज के उसमें कर्मभूमि में हो, तो उससे डरने की कोई आवश्यकता नहीं। डरना हो तो गलत काम से डरो। जेव्हा कोश्यारींनी राज ठाकरेंना सल्ला दिला तेव्हा सर्वात आधी ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला। जो स्वतः धोतर नीट नेसू शकत नाही तो ठाकरेंना सांगतो आम्हाला मोदीला घाबरू नका। मोदीला कोण घाबरते? आणि त्याला पद्मभूषण दिले। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा, महात्मा फुल्यांचा अपमान करणारा माणूस, त्याला भारतीय जनता पक्षाने पद्मभूषण दिलं। हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार नाही आहे मिस्टर फडणवीस, लक्षात घ्या। राऊतांनी कोश्यारींना दिलेला पुरस्कार काढला, तर मनसेच्या नेत्यांनी त्यांच्या नावावरून टोले हाणले। मला तर वाटतं आज जर भगतसिंग असते त्या कोश्यारीनं खूप चोपलं असतं स्वतःचं नाव ठेवलंय म्हणून। इतका दर्जाचा हा माणूस आहे। खरं तर त्यांचं नावच भगतसिंग ठेवलं नाही पाहिजे, कारण ज्या भगतसिंगांनी देशासाठी शहीदत्व पत्करलं त्या भगतसिंगांचं नाव या माणसाला देणं म्हणजे त्यांचा अपमान आहे। त्यामुळे पहिलं त्यांनी नाव बदलावं अशी आमची मागणी आहे। कोश्यारींवरच्या वक्तव्यावरून ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्येही जुंपली। हातामध्ये तुमच्या सत्ता आणि एजन्सी म्हणून तुम्ही आम्हाला सांगा काय धोतर नेसायला शिका आधी नीट, आणि मग इथे महाराष्ट्रातून आम्हाला अक्कल शिव। एक नंबरचा लफंगा माणूस आहे तो। महाराष्ट्रामध्ये लफंगेगिरी कोणी केली असेल तर संजय राऊत तुम्ही केली, आणि तुमच्या या लफंगेगिरीमुळेच भगतसिंह कोश्यारी यांनी संजय राऊतांचाही लंगोट सोडला आणि उद्धव ठाकरेंचाही लंगोट सोडून त्यांना महाराष्ट्रासमोर उघडं करण्याचं काम कोश्यारीजींनी केलं। त्या कोश्यारीजींवर टीका करू नका। कोश्यारीजी नसते तर तुम्ही त्याच वेळेला महाराष्ट्र विकून खाल्ला असता। हे तेच कोश्यारी आहेत ज्यांचा महाविकास आघाडी सरकारशी 36चा आकडा होता। जेव्हा राज्यपाल होते तेव्हा ते विरोधकांच्या निशाण्यावर राहिले, खास करून राज ठाकरेंच्या। मी जर त्यांना पहिल्यांदा जेव्हा भेटायला गेलो, बघितलं ना कसं आहे ते। मला असं वाटलं शेखंड केल्यावरती माझा हात बघायला लागतील। आपका मंगल तो यहाँ पे है और बुध का एक यहाँ पे है। परवा दिवशी त्या भाषणामध्ये कोणीतरी मला दाखवलं, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीदेवी फुले यांच्याबद्दल बोलतोय। एक छोटे छोटे कैसे शादी हो गई मेरे का पत्ता नाही। अहो तेव्हा लहानपणी व्हायची लग्न, तुमचं अजून नाही झालं। राज ठाकरेंचं हे भाषण 2022 सालचं आहे, पण यावरून अंदाज येईल की राज ठाकरेंचं कोश्यारींवर किती प्रेम होतं।
आणि कोश्यारींनीही महाराष्ट्राचं राज्यपालपद सोडल्यानंतर ठाकरेंवर टीका केल्याचा इतिहास आहेच. त्यामुळेच की काय कोश्यारींनी राज ठाकरेंच्या टीकेची परतफेड करण्याची संधी साधली. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.